सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे महाराष्ट्राची एक संस्कृती, महाराष्ट्राची ओळख. कारण गणेश उत्सव ही शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे. शेकडो वर्षापूर्वी गणेश उत्सव हा सण महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. हा गणेश उत्सव सण जो आहे याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये केलेली होती. त्याचा उद्देश एकच होता की बहुसंख्येने समाज जमावा, बहुसंख्येने लोक एकत्र यावे आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी, अशा प्रकारचा एक प्रामुख्याने त्यामागचा उद्देश टिळकांचा होता. म्हणजे टिळक 1920 साली गेले. 1920 पूर्वीची ही संस्कृती सार्वजनिक उत्सव साजरा करत असताना लोकांनी एकत्र आलं पाहिजे, आपल्या विचारांची देवाणघेवाण केली गेली पाहिजे. आणि ही जी काय प्रोसेस होती टिळकांच्या मनामध्ये, ही स्वातंत्र्यपूर्व काळाची संकल्पना होती. ज्यावेळेस लोकांना एकत्र येण्याची गरज होती आणि जर लोक एकत्र आले तरच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतं, ही टिळकांच्या मनामधली संकल्पना होती. आणि ती गणेशोत्सवाच्या, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांना ती परिपूर्ण करायची होती. त्यासाठी टिळकांनी खेडोपाड्यामध्ये, शहरांमध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव साजरे झाले पाहिजेत, गणपती उत्सव साजरा झाला पाहिजे, ही संकल्पना मांडली. आणि सर्वांनी त्या संकल्पनेला प्रतिसाद दिला. आज आपण पाहतोय की त्यांनी सुरुवात केली गणेशोत्सव. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज गणेशोत्सव साजरा केला जातो. आज आपण पाहिलं युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये देखील हा उत्सव मोठ्या बहुसंख्येने साजरा केला जातो. अशी ही परंपरा महाराष्ट्राचा उत्सव हा आज अगदी विश्वव्यापी झालेला आहे. आज हाच उत्सव आपण बॅकग्राऊंडला पाहत असाल, आपण बॅकग्राऊंडला पाहत असाल की हाच उत्सव आज आमचं गाव आहे, पारमाची गाव आहे. आणि या पारमाची गावामध्ये आमचा सार्वजनिक गणपती आम्ही त्याची स्थापना करतो. हे सार्वजनिक गणेश उत्सव जो आमचा होतो तो आज गेल्या 30 वर्षापासूनची ही परंपरा आहे, आम्ही जपत आहोत. 1900 मला वाटतं काहीतरी 96-97 साली आम्ही सर्वप्रथम ह्या गणेशोत्सवाला सुरुवात केली. आणि आज बहुसंख्येने, म्हणजे आमचे मुंबई, पुणे, बरोडे जे काही प्रमुख शहरं आहेत, त्या शहरातून आमचे सगळे जे युवक आहेत, आमच्या गावातले जे स्थानिक आहेत, ते सगळे इथे येतात आणि बहुसंख्येने हा उत्सव साजरा करतात. आजही हा विसर्जनचा कार्यक्रम आपण इथं पाहत आहोत. बहुसंख्येने जर तिथं सगळे आमचे गावातले जे स्थानिक आहेत ते आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या गणेशोत्सव सणाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे हा उत्सव हा सर्वव्यापी झालेला आहे, लोकाभिमुख झालेला आहे असं मी म्हणेल.
झाला घे काढला फोटो नाही व्हिडिओ. गणपती बाप्पा. वासुदेव हरी वासुदेव गणपती बाप्पा. हे नाव पडून अरे बुडल